कालच्या व्हिडिओमध्ये इंग्रजी वाचनाच्या आणि लेखनाच्या दृष्टीने मी आपल्याला काही मोजके इंग्रजीमधील कोड वर्ड सांगितले होते. त्या कोड वर्डच्या मदतीने आपण स्पेलिंग बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या सर्व स्पेलिंग वाचल्या देखील होत्या. त्या कोड वर्डच्या मदतीने आपण जर इंग्रजी वाचण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न केला तर 100% आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपण पुन्हा काही उर्वरित कोड वर्ड्स वाचण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पहिला कोड वर्ड आहे आईन. INE आईन. याला आईन वाचावं, राईट. किंवा काही शब्दांमध्ये त्याला ईन देखील वाचतात. काही शब्दांमध्ये आईन वाचतात तर काही शब्दांमध्ये ईन वाचतात. तर या आईन कोड वर्डशी संबंधित जवळजवळ 8 ते 10 शब्द आपल्याला दिलेले आहेत. ते शब्द आपण वाचावे आणि त्या शब्दानुसार आपण सराव करण्याचा प्रयत्न करावा. दुसरा कोड वर्ड दिलेला आहे TIAL. दुसरा कोड वर्ड दिलेला आहे TIAL. याला शल किंवा शियल म्हणावे. याला शल किंवा शियल म्हणावे, राईट. तर या TIALला शियल आणि शल म्हणावे त्या संबंधित देखील 8 ते 10 शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा आपण सराव करावा. त्याचप्रमाणे CIAL याला देखील शियल किंवा शल म्हणावे. याच्याशी संबंधित देखील 8 ते 10 शब्द दिलेले आहेत. त्याच्यानंतर चौथा कोड आहे CIOUS. शस. CIOUS शस. तर बघा, याच्याशी संबंधित देखील 8-10 शब्द आहेत. त्याच्यानंतर OUS. या OUSला यस म्हणावे किंवा अस म्हणावे. यस म्हणावे किंवा अस म्हणावे, राईट. त्याच्यानंतर 6वा कोड वर्ड आहे IRE. आयर. IRE आयर. तर जसं आपण फायर, रिटायर, वायर, मायर, टायर, बायर, इन्स्पायर अशा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तयार करत असतो. त्याचप्रमाणे 7वा कोड वर्ड आहे ATE8. ATE8. जसं रोटेट, मोटिवेट, ॲक्टिवेट, सेलिब्रेट, ऑपरेट, जनरेट, कम्युनिकेट असे अनेक लाखो शब्द आपण तयार करू शकतो. त्याचप्रमाणे OUGH याचा उच्चार अप किंवा फ देखील होतो नुसता. अप किंवा फ, राईट. 9वा कोडिंग वर्ड आहे AGE एज. AGE एज. जसं मॅनेज, पोस्टेज, लिकेज, पॅसेज, स्टोरेज, डॅमेज, राईट. युसेज, करेज अशा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपण तयार करू शकतो. आणि 10वा कोड वर्ड आहे OME. याला अम देखील म्हणतात आणि ओम देखील म्हणतात. 10वा कोड वर्ड आहे OME. ओम किंवा अम. जसं कम, वेलकम, ऑसम, हँडसम, होमसम, राईट. त्याच्यानंतर बिकम, ट्रबलसम,
प्लीझम अशा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत. होलसम, टायरसम तर असे आपण अनेक शब्द तयार करू शकतो. तर कालच्या व्हिडिओप्रमाणे आज देखील मी तुम्हाला एकूण 10 कोड सांगितलेले आहेत आणि कालचे देखील 10 ते 15 कोड सांगितलेले आहेत. असे 20 ते 25 कोड आपण लक्षात ठेवा. आपल्या मुलामुलींना शिकवा, आपल्या विद्यार्थ्यांना शिकवा. त्यांना मोठ्यातले मोठे शब्द वाचता येतील. त्यांना मोठ्यातले मोठे शब्द लिहिता येतील. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.